चिंचवड महापालिकेच्या नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर प्रकल्पात निकृष्ट काम, नागरिकांचा संताप. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध ठिकाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर ही संकल्पना राबवण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील विविध चौकांमध्ये प्राथमिक उपचार केंद्रे म्हणजेच ओपीडी उभारण्यात आली आहेत. मात्र या केंद्रांच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे समोर आले. पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या त्रिवेणीनगर चौकासह अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या ओपीडी केंद्रांमध्ये पायऱ्या तुटलेल्या अवस्थेत दिसत आहेत. स्टीलचे रेलिंग बसवतानाच निघून पडलेले दिसते. अद्यापही केंद्रे सुरू होण्यापूर्वीच बांधकामातील त्रुटी उघड झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. नागरिकांचा आरोप आहे की ठेकेदारांनी आरोग्य मंदिरांच्या बांधकामात अतिशय निकृष्ट दर्जाचा साहित्य वापर केलाय. महापालिकेच्या संबंधित विभागानेही योग्य देखरेख न केल्याने करदात्यांचा पैसा वायफळ खर्च होत असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. तसेच या निकृष्ट दर्जाच्या कामाची तपासणी करून दर्जेदार पुनर्बांधणी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड.